हाय गाईज मित्रांनो, बघा आज आली पोराला दवाखान्यातनं घेऊन. पोराला ठेवलं दीदीपाशी. दीदी आजारी, बप्पू आजारी, दादा आजारी, म्हणजे माझे दोन बाळ आहेत ना, दोघंच्या दोघं आजारी. दीदी आजारी. त्यांना घेऊन आत्ता आले बघा. 12 चिष्टीने आले. तसेच कामाला लागले. भांडी घासली आता सगळी 2-3 दिवसाची पडलेली. आता कपडे धुवायचे. ती आल्या गवत काढायला गेले. पहिलं गवत काढून ठेवले तिथं. आता गवत आणायला जाते. भांडी धुतली सगळी. घरात लई पसारा पडला होता. बघा पोरांना सगळ्या आंघोळीला पाणी ठेवले. आता दवाखान्यात 2-3 दिवस झालं पोरांनी आंघोळ केली नव्हती. सगळीच पोरं तिन्ही आजारी आहेत. आता गवत काढून ठेवले. गवत आणायला जाते. गुरांना बी, गुरांची बी 2-3 दिवस आपटे झाली. ह्यांनी बी सकाळी 7ला कामाला जाते. तर परत आले की तिथं आमच्यापाशी थांबायचं. कदातलं गवत काढले. बापरे, नंतर बघा किती पडले. अजून गवत काढत बसलेला. मका फवारायचं पुढे गेलं. आता किती आळी पडली बघा ह्या मकावर. दवाखान्यात 2-4 दिवस गेलं. घरी यायचं लय राडा उठला सगळं. कसलं गवत झालं बघा. आता फवारायचं ह्याला. गुरांना गवत टाकते. काढून ठेवलं इथं मी. आता आल्या काढले. आले त्यांना घरात ठेवलं. जेव्हा म्हणलं त्यांना. आज मावशी डब्बा घेऊन आलते आमची. मग सोडलं. ते डब्बा आणलेला पोरांना म्हणलं खावा तुम्ही. 2-3 दिवस झालं गुरांचे अपघात झाले. मी गवत काढून आणते बघा. काढून ठेवलं इथं गवत. ही सारा काढला आहे. इथलं एवढं इथलं मोठं काढले बघा. किती मकापेक्षा गवतच उंच आले. गवत नेऊन टाकते त्यांना. आता पाऊस बी नाही त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम सारखा. घाससुद्धा येई नाही बघा. कसाही केवढा आला आहे. गुरांना काय करावं. पाऊसही नाही. कसं करावं काय करावं. लय अवघड झालं पावसाचं. जरा काल आम्ही नव्हतो पण काल पडलाय म्हणून पाऊस जरा ओलं झाले हो का. एवढ्यानंतर मका आली तर आले. लय किडले बघा. आता आज तर सगळं घरात आवरण्यातच जाते दिवस. आता उद्या फवारते बघा ह्यांना, त्याला ह्या मकाला. आजच्या दिवस गवत काढून घेते 1-2 दिवसाचं दिवसभरात. आता बघा इथं दिवस आला 2 वाजले. त्या अजून कपडे धुवायचे. ती दवाखान्यातले कपडे सगळे, पोरांचे कपडे, दीदी आजारी, दीदीची सगळ्यांची कपडे धुवायची. दवाखान्यात आल्यावर तर माहीतच आहे तुम्हाला किती राडा पडते. मला 2-3 दिवस आम्ही कोणी नव्हता. ह्यानी यायचं जायचं. डब्याची पंचायत. सगळा राडा उठलेला. आता गवत नेऊन टाकते बघा ह्यांना. जरा हे कुंजराची भाजी आहे. थोडी दिवस मावळताना भाजी काढते पोरांना खायला. भाजीपाला ती खाऊ घालायचं. त्याला एकाला ॲडमिट केलं. परत दीदीचं सगळं हे केलं. दादाला काय जरा 1-2 दिवसात फरक पडला. पण बप्पूला काय फरकच पडला नाही. त्याला मग ॲडमिटच केलं. मग सगळ्यांचीच पळापळी. एकतर लहान मुलांना ॲडमिट केलं ना, घरच्यांची सगळ्यांची हे तानातान होती बघा. चला तर मग बाय सगळ्यांना. आता गवत नेऊन टाकते. घास काही काढायला यासारखा नाही. लयच बारका आहे. आता खालच्या फलाटात बी लय गवत आले बघा. चला तर मग सगळ्यांना बाय.